ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया आजच्या ठळक व महत्त्वाच्या बातम्या। सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्य सरकार महिलांना दरमहा 2100 रुपये देणार असल्याची घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी राज्यातील महिलांना 1500 रुपयाचा हप्ता दिला जात होता, तो आता 2100 करण्यात येणार आहे। चला तर बघूया त्यानंतरची महत्त्वाची बातमी। लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएला 80 पैकी 36 व भाजपाला 33 जागा मिळाल्याने बॅकफुटवर गेलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोटनिवडणुकीतील विजयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। राज्यातील 9 पैकी 7 विधानसभा मतदारसंघात भाजपने यश मिळवला। समाजवादी पक्षाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले। या विजयामुळे आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे। चला तर बघूया त्यानंतरची अतिशय महत्त्वाची बातमी। मावळत्या विधानसभेची मुदत मंगळवारी संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी पार पाडताच लगेचच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने निकालाची अधिसूचना आणि निवडून आलेल्या 288 सदस्यांची नावांची यादी व राजपत्राची प्रत राज्यपाल CP राधाकृष्णन यांना रविवारी सायंकाळी सादर केली। ही प्रक्रिया पार पाडल्याने 15वी विधानसभा आता अस्तित्वात आली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।